नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आता अहिल्यानगरमध्ये मोठी कारवाई केली। अहिल्यानगरमध्ये दुसरा संशयित ताब्यात घेण्यात आलेला आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी अपडेट समोर आलेली आहे। आता अहिल्यानगरमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। सीबीआयनं अहिल्यानगरमध्ये मोठी कारवाई करत एकाला ताब्यात घेतलेले। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे जोडले गेलेले आहेत। अक्षय, कुणाला ताब्यात घेतलेलं आहे? निश्चित आपण जर पाहिलं तर नाशिक मधला जो आरोपी आहे त्याचा एक साथीदार जो अहिल्यानगरचा आहे त्याला आता सीबीआयने ताब्यात घेतलेला आहे। सीबीआयचे विविध पथक जे आहेत ते राज्यात कालपासूनच आहेत आणि आज सकाळी बरोबर 9 वाजता सीबीआयचं पथक जे आहे ते अहिल्यानगरमध्ये ते धडकलं आणि त्यानंतर छापेमारी करत या संबंधित तरुणाला ताब्यात घेतलेलं आहे। नेमकं या तरुणाचं नाशिकच्या प्रमुख आरोपीबद्दल काही कनेक्शन आहे का, त्यांनी काही पैशांची देवाणघेवाण घेतलेली आहे का, केलेली आहे का, शिवाय पेपरफुटी प्रकरणामध्ये नेमका हा काय करत होता याचा सगळा तपास जो आहे तो आता सीबीआय कडनं केला जाणार आहे। कारण पेपरफुटी प्रकरणाचा मुख्य तपास जो आहे तो केंद्रीय तपास यंत्रणांकडनं होत असल्यामुळे सीबीआयने थेट अहिल्यानगर गाठलं आणि अहिल्यानगरमधून या संशयित तरुणाला ताब्यात घेतलेलं असून आता त्याची चौकशी जी आहे त्याला सुरुवात झालेली आहे। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।